सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत ब्लेंडेड कोर्स या कोर्समधील एकूण 7 घटक आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत। आज आपण 8 विशेष गरजा असलेली बालके यातील पहिला घटक संच अभ्यासणार आहोत। विशेष गरजा असणारी बालके त्यातील आपली प्रश्नमंजुषा आपण ओपन करणार आहोत। चला तर मग आपण प्रश्नमंजुषा ओपन करूया। आपल्या समोर अटेम्प्ट क्विज नाव असे आलेले आहे, त्यावर क्लिक करायचे आहे। चला तर मग आपण क्लिक करूया। आपल्या समोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे। चला तर मग बघूया आपण या प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत। तर 1 2 दोनच प्रश्न या प्रश्नमंजुषेमध्ये देण्यात आलेले आहेत। चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। शेजारील 2 वर्षाची सिमरन निर्विकार चेहऱ्याने आपल्याकडे बघते, तर तिच्याच एवढी सानिया घरभर दंगा करत फिरते। कोणाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते? ऑप्शन 1 सानियाला, 2 सिमरनला, 3 दोघींनाही नाही। तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिमरनला, ऑप्शन क्रमांक 2। ऑप्शन क्रमांक 2 ला क्लिक करूया आपण। चला यानंतर प्रश्न क्रमांक 2 कडे आपण वळूया। खालीलपैकी कुठली बालके विशेष गरजा असलेली बालके आहेत, असा प्रश्न त्यांनी आपल्याला केलेला आहे। ऑप्शन बघा, शारीरिकदृष्ट्या अक्षम, वैद्यकीयदृष्ट्या अक्षम, मानसिकदृष्ट्या अक्षम की वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व। विशेष गरजा म्हणजे ते शारीरिक असो, वैद्यकीय असो किंवा मानसिकदृष्ट्या असो, तिन्ही दृष्ट्या जर तो मुलगा अक्षम असेल तर आपण त्याला विशेष गरजा असलेली बालके असे म्हणत असतो आणि यांच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे यांची काळजी घ्यावी। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। चला मग आपण ऑप्शन क्रमांक 4 ला क्लिक करूया। यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपण खूपच कंजूसी करतो, व्हिडिओ बघतो परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत। तर माझी विनंती आहे आपल्याला की प्लीज आपण व्हिडिओला लाईक करत चला, माझाही आत्मविश्वास त्याने वाढतो। उत्तर सेव्ह केले आहे। आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करणार आहोत। आपले उत्तरे सेव्ह झालेली आहेत, आता प्रोसेसिंगमध्ये होत आहे। आता आपल्याला आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे दाखवणार आहेत ते। बघा अंगणवाडी ताई, आपल्या दोन्हीपैकी दोन्ही प्रश्नाची उत्तरे बरोबर दाखवण्यात आलेली आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। आता आपला घटक संच 8 चालू आहेत, असे एकूण 12 घटक संचापर्यंत आपल्याला जायचं आहे। त्यानंतर आपण स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक हे सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते तुमच्याकडून मिस होणार। धन्यवाद।